सध्या झालेल्या सतीच्या पावसामुळे आमच्या इकडे काही 2-3 शेतकरी नदीच्या पलीकडे अडकले होते. अडकल्यामुळे ते रात्रभर तिथे थांबले. पलीकडे नाल्याला पण पूर आहे. पलीकडे एक ओढा आहे आणि हे रस्ता जे एवढा आहे 6 किलोमीटरचा आहे, कृष्ण मंदिर ते किनोळा पाटीपर्यंत. आतापर्यंत या रस्त्याची कोणी दखल घेतली नाही. आणि या रस्त्यातून गेल्या वर्षी पण एक जण वाहून जाता वाचले, पण यावर्षी हे 2-3 जण अडकले होते. आता आमचे नगरसेवक दिलीप पाटील भोसले यांना आम्ही जमा केले. घरापाशी आम्ही 4-5 माणसं जमा केले. नंतर या ठिकाणी आलो, दोरीच्या सहाय्याने त्या माणसाला इकडे घेऊन आलो. त्या माणसाला रात्रपासून खायला नव्हतं, काही पियायला नव्हतं. ते 2-3 जण पलीकडे थांबलेले होते. आता याच्या सहाय्याने समजा इथपर्यंत आणलं आम्ही त्याला. हा, त्या एक आमच्या काकाच्याच राधाकिशन डोबन साखरे त्याच्या 4 शेळ्या वाहून गेल्यात. त्याच्यानंतर या रस्त्याची सरकारने पाहणी करावी. त्याच्यानंतर या पुलाचं उंच समजा पूल थोडा मोठा करून देण्यात यावा. हा, पण एवढीच मागणी आमची. शेतात तर सगळे गेले, आता शेतात काही राहिले नाही. फक्त जनावरांच्या चाऱ्या पाण्यासाठी शेतात चालले शेतकरी, बाकी काही नाही. शेतात तुम्ही समजा शेताचा सर्वे केला तर शेतात काहीच नाही. सगळं सोयाबीन खराब झालं, कापूस काळा पडला, हळद पिवळी पडली, बाकी काही नाही राहिलं. फक्त प्रशासनाने आम्हाला हे पुलाचं रस्त्याचं काम तेवढं करून द्यावे. मी इथं काल सायंकाळपासून शेतामध्ये आलो होतो याच्यासोबत, आणि तिथं पलीकडे एक वडा आहे. कवठापाटी म्हणून जावं म्हणलं तर या कवठापाटी या रोडला मोडा असल्यामुळे इकडून पलीकडे जायला रस्ता चान्स नव्हता आम्हाला. तर इथं शेतात अडकून बसले. काल सकाळी 6-7 वाजल्यापासून पाणी आलं सुरू झालं इकडं. सायंकाळी ढगफुटीचा प्रकार झाला होता. मग इथं आम्ही थांबलो सगळे. आता हे दिलीप भोसले आले, सगळे केलं काय 5-5 माणसं गोळा करून आणली. दोरीच्या सहाय्याने काढ. एक श्यामा भोसले म्हणून होता माझ्या सगळं, त्याने काही इकडून जाऊन काय खायला आणलं. बिस्किटचे पुढे वगैरे चारले आम्हाला. कालपासून उपाशी हा, उपाशी होते शेतामध्ये. काय पाहुणे वगैरे येते का नाही? नाही, पोहणे येत नाही. बा 5 झाले मला खायचं पोहणे. शुगर आहे मला. काय नुकसान आहे काय शेतीची? काही नुकसान म्हणजे काय राहिलं नाही शेतामध्ये. पाण्याच आहे शेतामध्ये, पाणीच आहे. आणि हे पाणी सगळं वावरात मग दाखवतो पाणी 5 काय मागणी आहे? हा, आता काय मागणी? मागे सरकारला होतं पूल झाला, बस हे देईल ना, काय द्यायचं देतील सरकार. आता फडणवीस साहेब आपले, हा, हे कोण देणार याच्या?
पुढे झाली, त्यामुळे आम्ही इकडे नदीच्या पलीकडे अटकल होतो. मग आता सकाळी माणसं आले ते 10 वाजता सगळे भोसल्याचे, दिली भोसले बी आले इकडे. माझ्या 4 बकऱ्या वाहून गेल्या आणि 2 राहिल्या समजा. तर यायला म्हणलं बा मी भरपाई नुकसान काहीतरी करून द्या तुम्ही. तुम्हाला फोन येते का? पोहणं मला येत नाही, म्हणून तर मी दोऱ्या धरून इकडे आलो. या माणसाने दोरी टाकली, मला इकडे आले. मी कालपासून भाकर खाल्ला काय नाही. मी तर येऊन उभं राहिलो. फक्त ही माणसं आली, दिली बसली. तुमच्यासारखे किती माणसं अडकली होती? माझ्या संग 5-6 माणसं होती. ते म्हणले मी आम्ही तिकडेच राहतो म्हणले. काय करा म्हणले किती पुरा जाऊन. मग मी अटकलो काल 4 वाजल्यापासून. मग दुधाचं अन्न यायचं काय नाही, मग तिकडे सगळे बसलो मी शेती आटकून. बकऱ्या गेल्या मी 4 वाहून, 2 राहिल्या फक्त आता. काय मागणी आहे सरकार? काय मागणी आहे? रोडची मागणी आहे, आता काय आहे पुलाची मागणी आहे. हा हा ही नदी वसमत शहरातून मध्यभागून येत असून ही उडी नदी आहे व महसूल प्रशासनाला आम्ही वेळोवेळी सांगत आहोत की या रस्त्यांना 500 हेक्टर किमान जमीन आहे आणि इकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्या पावसामुळे फार अत्यंत या इकडे रस्त्याची दुरावस्था आहे. काल झालेल्या संध्याकाळी 8 वाजता सुमारास ढगफुटी प्रमाणे इकडे पाणी झाला वसमत मंडळात. रात्री इकडून येणारे शेतकरी इकडे पावसाच्या इकडे पुलावून यायला रस्ता नसल्यामुळे पलीकडे अडकले. ही बाब त्यांनी आमच्या सकाळी लक्षात आल्यामुळे आम्ही सतर्क झालो आणि आज सकाळी त्यांना सोडवण्यात दोरीच्या सहाय्याने आम्ही पूल पार केला. काय मागणी असणार आहे सरकार? आमची शासनाला प्रशासनाला महसूल विभागाला एवढीच मागणी आहे की हा बायपास जाणारा रस्ता आणि या रस्त्यावर किमान 500 शेतकऱ्याचे ये जा आहे. मात्र इकडे कोणी लक्ष देत नाही. मध्ये काळात इकडे पूल झाला होता, मात्र ते छोटा पूल असल्यामुळे भर पावसात इकडे येण्यासाठी कवठापाटीच्या पलीकडून मोठे हायवेने यावं लागते. तरी प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की या रस्त्याचे ताबडतोब दखल घेऊन त्वरित या रस्त्याचे काम चालू करावे व हा पूल मोठा करण्यात यावा ह्या सूचना आम्ही प्रशासनाला देत आहोत.